तूही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता गावरान पद्धतीने वांग्याचं भरीत आणि भाकरी हा बनवण्याचा बेत असतो. तेव्हा इथे अर्णव आणि ईश्वरी दोघेजण चुलीवरती बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत बनवणार असतात. तेव्हा ही कल्पना असते ईश्वरीची. अर्णव ईश्वरीला विचारतो की मी सिंदोर, आता चुलीवरचं भरीत आणि त्याचबरोबर गॅसवरचं भरीत याच्यामध्ये फरक काय आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, ते तर आता खाल्ल्यानंतरच कळेल ना की त्याच्यामध्ये काय फरक असतो ते. तर इथे प्रेक्षकांनो सगळ्यांनाच माहिती आहे की चुलीवरचं भरीत हे चवीला उत्तम असतं आणि त्यामुळे इथे आता ही कल्पना जरी अर्णवची असली तरीसुद्धा चुलीवरती बनवण्याची कल्पना ही ईश्वरीची असते. तेव्हा अर्णव इथे चुलीमध्ये फाटी टाकत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, सगळं काही तुम्हालाच करायचं आहे का? जशी काही तुम्हाला चूल पेटवता येते तशीच तुम्ही पेटवायला जाताय. तुम्हाला गॅस पेटवता येत नाही. सर, तुम्हाला चूल पेटवता येणार आहे का? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, त्याच्यामध्ये काय एवढं? मला सगळं काही येतं, कळलं ना तुला? जसं काय तू प्रत्येक गोष्टीमध्ये PhD केली आहेस तसं बोलू नको. मी बरोबर सगळं करतो. तेव्हा अर्णव आता चूल फुंकायला जातो. हवा तेवढा धूर करून ठेवलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, अहो असं काय फुंकताय? हे बघा, ही आहे फुंकणी. हिने फुंका बरं, बरोबर इथे आग पेटेल. तेव्हा अर्णव फुंकायला जातो. त्याला आता ठसका जातो, खोकळा येतो. तेवढ्यातच इथे ईश्वरी म्हणते, सर, अहो माझ्याकडे द्या, मी तुम्हाला पेटून दाखवते. तेव्हा ईश्वरी त्याच्या हातातून फुंकणी घेते आणि ती आता फुंकत असते. पण तिलासुद्धा जमत नाही, तिलासुद्धा खोकळा येतो. तेव्हा अर्णव म्हणतो, बघितलंस, तुला तरी येते का चूल फुंकताना आणि मला बोलतेस ते? तू काही PhD केली आहेस का याच्यामध्ये? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही सर, तुम्ही तर सगळ्यामध्येच PhD करून ठेवले नाही का? जे काही येतं ते सगळं तुम्हालाच तर येतं. तेव्हा अर्णव म्हणतो, आता बघ, मी काय करतो, इंटरनेटवरती सर्च करतो की चूल कशी पेटवायची असते आणि तो इंग्लिशमध्ये आता बोलतो की चूल कशी पेटवायची. तेव्हा ईश्वरी म्हणते, घ्या, आता चूल पेटवायची आहे, ते पण इंग्लिशमध्येच बोलायचं. अहो मराठीत बोलायचं ना सर. चूल कशी पेटवायची म्हणजे लगेच समजलं असतं. आता तुम्हाला चूलसुद्धा इंटरनेटवरती बघून पेटवायची आहे का? आणि इंटरनेटवरती बघून चूल पेटवणारे तुम्ही ना सर पहिलेच असाल बरं का. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, तू जरा तुझी बडबड बंद कर, मी बरोबर चूल पेटवतो. तेव्हा इथे ईश्वरी आता हळूच म्हणत असते, घ्या, चूल अजून पेटत नाही आहे, पण हे आधीच खूप पेटलेत. तेव्हा अर्णव म्हणतो, काय काय म्हणालीस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते, अहो सर, तुम्ही माझं ऐका ना. काय तुम्ही पण कारभारी, ऐकत नाही काय नाही माझं. अहो द्या माझ्याकडे. अहो मी आहे ना इथं तुमची कारभारीन. मला जरा पेटू द्या चूल वगैरे. आता म्या तुम्हाला चूल कशी पेटवायची ना ते दाखवते बघा. अशी पेटवायची असते चूल. आणि सर, आधीच एवढी फाटी टाकून ठेवायची नसतात. इतका जाळ लगेच होत नाही. थोडे थोडे फाटी लावायची असतात. कळते का तुम्हाला? आता बघा, ही अशी फाटी लावायची आणि अशी चूल पेटवायची. पेटली की नाही चूल? तेव्हा अर्णव म्हणत असतो, हे बघ, तू नको मला सांगू. मला सगळं काही येतं, मला माहिती आहे. तेव्हा ती म्हणते, हे बघा, अशी चूल पेटवायची आणि मग वांगी याच्यावरती भाजायची. तेव्हा अर्णव सगळी वांगी आता एका तारेमध्ये टाकत असतो. ईश्वरी म्हणते, अहो अहो सर, हे काय करताय तुम्ही? अशी भाजणार आहात का वांगी? गावरान पद्धतीचं आपल्याला भरीत करायचं आहे ना, मग पद्धतसुद्धा इथे भारतीयच वापरायची, इंग्रजी पद्धत नाही. हे बघा, चुलीमध्ये वांगी टाकायची. अर्णव म्हणतो, अगं मी सिंदोर, ती वांगी जळतील. ईश्वरी म्हणते, नाही हो सर, बघा तुम्ही गंमत बघा. आणि ती आता त्या चुलीवरती वांगी ठेवते. अर्णव म्हणतो, ठीक आहे, तू वांगी भाजून घे, मी जातो भाकरीची तयारी करतो. ईश्वरी म्हणते, काय हो सर, सगळं काही तुम्हालाच करायचं आहे, तुम्ही बसा बरं, मी भाकरीची तयारीसुद्धा करेन. अर्णव म्हणतो, मी सिंदोर, हे बघ, हे सगळं मी माझ्या ताईसाठी करतोय, त्यामुळे मलासुद्धा काहीतरी करू दे. तेव्हा अर्णव जातो आणि बरोबर आता भाकरीचं पीठ मळतो आणि त्यानंतर त्याचे हुंडे करून ठेवतो आणि मग तो एक एक भाकरी थापत असतो. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे खूप कौतुकाने बघते आणि तिने व्यवस्थित आता इथे चुलीवरती वांगीसुद्धा भाजून घेतलेली असतात भरीत करण्यासाठी. आणि त्यानंतर काय, मग
इथे आता मामा असतात, आकाश असतो. आता गावरान पद्धतीचा मेनू आहे म्हटल्यानंतर सगळेजण खाली बसूनच जेवणार असतात ना. तेव्हा इथे आकाश आणि मामा दोघेजण बेडशीट घेऊन येतात हातरण्यासाठी. तेव्हा अंजली म्हणते, "अरे आकाश मामा, हे तुम्ही काय करताय दोघेजण?" तेव्हा मामा म्हणतात, "अगं आज माहिती आहे का, आपला अर्णव आहे ना भरीत बनवणार आहे भरीत, आणि ते सुद्धा गावरान पद्धतीने, आणि चुलीवरच्या भाकऱ्या. मला तर आठवण आत्ताच तोंडाला पाणी येतंय गं. आता आपण गावरान पद्धतीचा मेनू ठेवलाय, मग जेवणाची पद्धतसुद्धा गावरानच असली पाहिजे ना. त्यामुळे आता आपण खाली बसूनच सगळेजण जेवणावरती ताव मारणार आहोत," असं मामा म्हणतात. तेव्हा इथे आकाश आणि मामा दोघेजण खाली बेडशीट वगैरे हांतरतात. मामा म्हणतात की अंजली, आता तुलासुद्धा पोटभर जेवायला मिळणार आहे आणि हे सगळं तुझ्यासाठी चाललंय. तेव्हा प्रेक्षकांनो, म्हणजे आपल्या अर्णवची आयडिया काय होती की आज पिठलं भाकरी नाही, तर वांग्याचं भरीत आणि भाकरी आपण सगळ्यांनी खायची, आणि म्हणूनच इथे हा मेनू आता ठरवण्यात आलेला आहे. तेवढ्यात सगळेजण आता छान खाली पंगत मांडून जेवायला बसलेले असतात. आजी आणि अंजली दोघीजणी वरती बसलेले असतात. तेव्हा मामा म्हणत असतात की बघितलं ना, चुलीवरची भाकरी आणि चुलीवरचं भरीत, वा वा, अजून काय पाहिजे स्वर्ग सुख. तेव्हा इथे आता तोंडी लावायला काय असतं, तर कांदा आणि मिरची. तेव्हा आकाश म्हणतो, आणि डॅड तिथे बघा, आता ऑनियनसुद्धा आहे आणि चिलीसुद्धा आहे. तेव्हा मामा म्हणतात, आता हाय का? अरे काय बोलतोस तू आकाश? अरे पिठलं आणि भाकरी म्हटल्यानंतर तोंडी लावायला तर कांदा असतो ना, आणि इथे कांदा कसा फोडायचा, तर हाताने फोडायचा असतो. हाताने फोडत असताना मामांना थोडंसं लागतं, पण कांद्याचे मात्र 2 तुकडे केलेलेच असतात. सगळेजण आता एक एक बाईट खातात. तेव्हा म्हणत असतात की वा वा अर्णव, अरे एकच नंबर, ईश्वरी, काय भरीत झाले, काय भाकरी झाले. तेव्हा इथे सगळेजण खात असतात आणि ईश्वरीचं भरभरून कौतुक करत असतात. तेव्हा आजी म्हणते, नाहीतर काय, कितीतरी दिवसानंतर चुलीवरची भाकरी खाल्ली, खूपच छान लागते चवीला. तेव्हा इथे आता जी वल्लरी आहे ती अंजलीकडे आणि ईश्वरीकडे बघत असते आणि मनामध्ये म्हणत असते की अंजली, तुझ्या मनामध्ये असलेला ईश्वरी आणि अर्णवबद्दलचा राग मी दिवसेंदिवस आजचाच वाढवत नेणार आहे. त्यांच्याबद्दल तुझ्या मनामध्ये विष कालवणार आहे. काहीही झालं तरीसुद्धा तुझ्यातले हे गैरसमज अजून वाढत गेले पाहिजे, ते कमी होता कामा नये. तेव्हा आकाश म्हणत असतो, मी काय म्हणतो दादा, आता गावरान पद्धतीचा मेनू आहे की नाही, आणि इथे वहिनीने इतकी मेहनत घेतली, तर आता तू एक घास भरव ना वहिनीला. तेव्हा अर्णव लगेचच एक घास आता ईश्वरीला भरवतो. त्यानंतर ईश्वरीसुद्धा एक घास घेते आणि अर्णवला भरवते. त्या दोघांमधलं प्रेम बघून इथे आता अंजलीला विनाकारणच राग येत असतो. तेव्हा इथे मामी म्हणत असते की ईश्वरी, भरव, जेवढे घास भरवायचे आहेत ना ते भरव. एक वेळ अशी नक्की येईल की तुला या घरातून मी कायमची आऊट करून टाकेन. त्यानंतर इथे अंजलीला राकेशचा फोन आलेला असतो. तेव्हा ती फोन घेण्यासाठी बाजूला जाते. तेव्हा ती म्हणते, काय हो जेवलात का तुम्ही? तेव्हा राकेश म्हणतो, अंजली माझं जाऊ दे, आधी तू मला सांग, तू जेवलीस का? तेव्हा अंजली म्हणते, नाही जेवतच होते, तुमचा फोन आला म्हणून बाजूला आले. तेव्हा इथे आता राकेश म्हणतो, अंजली काय झालं, तुझा आवाज का असा येतोय? तेव्हा अंजली म्हणत असते, काय सांगू तुम्हाला राजेश, ही ईश्वरी आहे ना, तिचं वागणं आहे ना दिवसेंदिवस विचित्रच होत चाललंय. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, माझ्यासाठी चिंटूने मिसळ बनवली, पण ती खालीसुद्धा आली नाही त्याची मदत करायला. आणि आता तर काय, तिने इथे चांगली भाकरी आणि भरीत याचा चांगला बेत केलेला आहे, आणि मुद्दामून चिंटूलाच कामाला लावलं. तिला कळलं असेल ना, त्याने माझ्यासाठी मिसळ बनवली ते, मग त्यालाच कामाला लावलं. म्हणजे तिचं वागणं मला कळतच नाही हो, ती अशी का वागते? तेव्हा राकेश म्हणतो, अंजली अंजली हे बघ, तू जरा शांत हो, आणि हे बघ, ईश्वरी आहे ना, ती अर्णवची बायको आहे, तुझी वहिनी आहे. त्याच्यामुळे तू वाईट वाटेल असं काही बोलू नकोस. उगाच त्या लोकांना तुझ्या बोलण्याचा राग येईल आणि त्यांच्यामध्ये भांडण होईल, त्यांच्यामध्ये गैरसमज होतील, तर त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण होतील, असं तू काही करू नकोस. आणि राकेश मनामध्ये म्हणत असतो की चला, म्हणजे अंजली आणि ईश्वरी या दोघांमध्ये गैरसमज हे वाढत चाललेले आहेत आणि ते आपल्या फायद्याचं ठरणार आहे, असं तो म्हणत असतो.
तेव्हा तिथे रिया येते आणि म्हणते, सर्वेश काय रे तुझं काय चाललंय? चल ना लवकर माझ्याबरोबर, मला भूक लागली अरे. तेव्हा तो म्हणतो, अगं जरा हळू हळू बोल ना. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, राजेश तुम्हाला तिथे कुणी आता सर्वेश हाक मारली का? तेव्हा राजेश म्हणतो, नाही ग नाही, कुणीही मला सर्वेश हाक मारलेली नाही आहे. आणि तेवढ्यातच इथे आता राकेश म्हणतो, मी माझ्या बहिणीजवळ बोलताना तू जरा हळू बोलशील का रिया? तेव्हा रिया म्हणते, काय रे तुझी ही बहीण दिवसामध्ये तुला किती कॉल करत असते? तो म्हणतो, बरं बरं आता चल, मला सुद्धा भूक लागली चल. तेव्हा इथे सगळ्या जणांनी आता छान असं भरीत आणि भाकरी याच्यावरती ताव मारलेला असतो. सगळेजण पोटभर जेवलेले असतात. पण अंजलीची प्लेट ईश्वरीने भरून ठेवलेली असते. पण इथे आता वल्लरी काय करते, तिच्या प्लेटमधली भाकरी आणि भाजी एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून झाकून ठेवते. ईश्वरीला काय वाटतं, अंजली जेवलेली आहे, कारण तिचं खरकटं ताट तिथेच ठेवण्यात आलेलं असतं. तेव्हा इथे ईश्वरी येते आणि म्हणते, अंजलीताई जेवल्या ना नीट? तेव्हा वल्लरी म्हणते, प्लेट दिसते ना रिकामी झालेली, मग जेवलीच असेल ना, खूपच काळजी असल्यासारखं काय विचारतेस, नीट जेवल्या ना? तेव्हा इथे ईश्वरी काहीच बोलत नाही. त्यानंतर इथे आता अंजलीला राग येतो, कारण अंजली जेवलेली नसते. पण इथे आता वल्लरीने काय केलेलं असतं, तिचं ताट मात्र रिकामं करून ठेवलेलं असतं आणि त्यामुळे गैरसमज झालेला असतो. तरीसुद्धा इथे आता ईश्वरी म्हणत असते, मी काय म्हणते अर्णव सर, चला आपण जाऊया, अंजलीताईंना भेटून येऊ, त्यांच्याजवळ थोड्याशा गप्पा मारू. अर्णव म्हणतो की आता ताई झोपले असेल ना? ईश्वरी म्हणते, नाही ताईंना लगेच झोप नाही येणार, आपण जरा त्यांच्याबरोबर गप्पा मारू, त्यांच्या पायांना तेल लावून देऊ आणि मग येऊ ना लगेच. तेव्हा अर्णव म्हणतो, बरं ठीक आहे, तुला जर वाटत असेल तर आपण जाऊया. तेव्हा अर्णव ईश्वरी दोघेजण अंजलीजवळ बोलायला आलेले असतात, छान गप्पा मारायला आलेले असतात. पण इथे अंजली मात्र पास्ता खात असते. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई हे काय, तू पास्ता खातेस, तू जेवली नाहीस का नीट मगाशी? तेव्हा अंजली म्हणते, मी कुठे जेवली आहे, आपल्या इथे न जेवता पानं उचलायची एक नवीनच पद्धत निघाली आहे ना, म्हणजे विचारायचं सुद्धा नाही की जेवण झाले की नाही आणि सरळ पानं उचलायची. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, अंजलीताई म्हणजे मगाशी तुम्ही खरंच जेवला नव्हतात का? अहो पण मी तर तुमचं ताट. तेव्हा इथे अंजली म्हणते, जाऊ दे ना ईश्वरी, मला या विषयावरती आता काहीच बोलायचं नाही आहे, तू जा, उगाच इथे वाद नको, तुम्ही दोघेजणं जेवलात ना पोटभर, जा, मला कुणाशी काही बोलायचं नाही आहे. तेव्हा इथे अंजली आता रागवलेली असते, ती ईश्वरीचं काही ऐकून घ्यायला तयारच नसते. ती म्हणत असते, जा बरं तू इथून, मला खाऊ दे शांतपणे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, बरं बरं ताई, प्लीज प्लीज तू चिडू नकोस, तू खा, शांतपणे खा. आणि तो आता ईश्वरीला घेऊन बाहेर येतो. ईश्वरी बिचारी, तिने काही केलेलं नसतं तरीसुद्धा तिला ऐकून घ्यावं लागतं. तेव्हा इथे अर्णव टेन्शनमध्ये असतो. मामा तिथे येतात आणि मामा आता कामाचं बोलत असतात. तेव्हा अर्णव टेन्शनमध्ये असतो. मामा म्हणतात, काय झालं अर्णव, कसला विचार करतोयस? अर्णव म्हणतो, मामा मला एक गोष्ट कळत नाही आहे, ताई इतकी चेंज का झाली आहे? म्हणजे मला एक गोष्ट कळतच नाही आहे की तिचे गैरसमज का दूर होत नाही आहेत. आम्ही तिच्यासाठी एवढं सगळं करण्याचा प्रयत्न करतोय, पण तरीसुद्धा तिच्या मनातून आमच्याबद्दलचे गैरसमज का जात नाही? तेव्हा अर्णव इथे आता नेमकं त्याला काय बोलायचं आहे हे कळत नसतं. मामा म्हणतात, काय काय झाले काय अर्णव, मला सांग बरं, नेमकं काय झालं आहे? तेव्हा अर्णव म्हणतो की ताईच्या मनामध्ये मी सिंदूरबद्दल इतका राग कधीपासून निर्माण झाला, म्हणजे ती चांगलं जरी करायला गेली तरी ताईला तिच्या वागण्या बोलण्यामध्ये सगळं चुकीचंच दिसतंय. मला कळत नाही आहे हे ताईच्या मनातून कधी जाणार आहे. तेव्हा मामा म्हणतात, हे बघ अर्णव, तू आता अंजलीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कर, कारण आता काय झालं आहे, अंजली जे काही वागते ना त्या राकेशमुळे वागते, कारण का त्याने तिच्या मनामध्ये ईश्वरीबद्दल गैरसमज निर्माण केलेत आणि म्हणून ती चुकीची वागते. एकदा का अंजलीची डिलिव्हरी झाली की आपण त्या राकेशचा खरा चेहरा तिच्यासमोर आणायचा, मग तिला काय खरं खोटं ते समजेल, बरोबर ना? तेव्हा इथे अर्णव आता त्या गोष्टीचा सुद्धा विचार करत असतो, कारण मामाने सांगितलेलं असतं, तू ईश्वरीला समजावून सांग की अंजली काहीही बोलली ना तरी तिच्या बोलण्यावरती काहीच बोलू नको, काहीच रिॲक्ट होऊ नको, असं तू तिला सांग. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे, मी सिंदूरबरोबर बोलून घेतो. तर इथे वल्लरी सकाळ सकाळ तयार होऊन बाहेर चाललेली असते. तेव्हा मामा येतात आणि म्हणतात, अरे वा,
वल्लरी, आज सकाळ सकाळ तयार होऊन बाहेर चालली आहेस काय? मग आमची बायको काही आता थांबत नाही, तिला सकाळ सकाळ खूप कामं असतात. तेव्हा वल्लरी म्हणते, हो मग तुम्ही बसा ना घरामध्ये. मला नाही बसता येत, माझी कामं मलाच करावी लागतील ना. आणि तसंही अनिता सुट्टीवरती आहे, त्यामुळे नाश्तासुद्धा मिळणार नाही आहे. मग घरामध्ये थांबून काय करू? जाते ना मग बाहेर. तेव्हा मामा म्हणतात, काय अनिताताई आज पण सुट्टीवरती आहेत? अगं मग एक काम कर ना वल्लरी, आज सगळ्यांसाठी तू नाश्ता कर. सगळ्यांना तेवढं बरं वाटेल ना. आणि आईला तरी वाटेल की माझी मोठी सून काहीतरी करते बाबा काम, तिला बरं वाटेल ना. तेव्हा वल्लरी म्हणते, तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी कुणाचं काही करणार नाही आहे, कळलं ना. सगळ्यांना बरं वाटावं म्हणून तुम्ही चांगले वागा, मी चांगली वागणार नाही आहे. आणि तसंही नाश्ता बनवायला तुमची ती आहे ना इंदौरची सुगरण, तुम्ही तिला सांगा ना हो ब्रेकफास्ट बनवायला. तसंही तिने काहीही बनवलं तरी तुम्हाला आवडतंच नाही का? सगळेजण चांगलं झाले म्हणून म्हणता आणि ओरपायला बसता. तेव्हा मामा म्हणतात, अगं त्यालाच तर सुगरण म्हणतात ना, काहीही बनवलं तरी चांगलंच होतं, तुझ्यासारखं नाही गं. सुगरण आणि तुझा काडी मात्र तरी संबंध आहे का? मी जातो आणि आता ईश्वरीला सांगतो, बाई गं इंदोरी काहीतरी छान असं बनव, म्हणजे ओरपायला मोकळा. तेव्हा इथे मामासुद्धा वल्लरीला मुद्दामूनच चिडवत असतात. तेवढ्यातच इथे शिर्के आलेला असतो. शिर्के आल्यानंतर तो अर्णवला गुड मॉर्निंग विश करतो आणि त्याचनंतर तो म्हणतो की काल तुम्ही अचानकपणे इथे मीटिंग बोलावली होती आणि त्याचे ब्रीफ तुम्ही घरी मागवले होते, तेच मी घेऊन आलेलो आहे. तेव्हा इथे आता अर्णव नवीन कपडे लॉन्च करतोय ना, म्हणजे असे कपडे, असं फॅब्रिक ज्याच्यावरती डाग पडणार नाही, त्याला डाग लागणारच नाही. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, शिर्के ताई मीटिंगला येणार आहे ना? तेव्हा शिर्के म्हणतात की नाही, अजूनपर्यंत त्यांचं कन्फर्मेशन आलेलं नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, चला बढिया, म्हणजे असं फॅब्रिक ज्याच्यावरती डागच पडणार नाही. पुरुषांचं काही माहिती नाही सर, पण सगळ्या जेवढ्या स्त्रिया आहेत ना तेवढ्या तुम्हाला आशीर्वाद देणार, कारण का कपडे तर त्यांनाच धुवायला लागतात ना सर. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हे सगळं मी ताईसाठीच करतोय आणि ताईच्या बाळासाठी. तेव्हा अर्णव थोडा टेन्शनमध्ये असतो. ईश्वरी म्हणते, सर फिकर नॉट, आज तुमची महत्त्वाची मीटिंग आहे की नाही, मग आज तुम्ही आनंदाने मीटिंगला जा, बाकी कसलाही विचार करू नका. हे सगळं जे काही तुम्ही करताय ते बाळाच्या भविष्यासाठी करताय, हे विसरू नका. आपण ताईच्या बाळासाठीच बिझनेस वाढवतोय ना. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर तू फक्त एक काम करतेस का, ताई आज मीटिंगला येते की नाही एवढं फक्त कन्फर्म कर. आणि तिला नसेल यायचं ना तर नको येऊ दे, तिला आराम करायचा असेल तर करू दे, तिला कुठल्याही गोष्टीचा त्रास व्हायला नको, असं अर्णवच म्हणालेला असतो. तेव्हा ईश्वरी येते आणि म्हणते, ताई हे बघा, मी तुमच्यासाठी चहा आणि बिस्किट घेऊन आले, तुम्ही चहा बिस्किट खाऊन घ्या. आणि ताई तुम्ही मीटिंगला येणार आहात का? नाही, अर्णव सर म्हणालेत की तुम्ही मीटिंगला नाही आलात तरी चालेल, तुम्हाला जर आराम करायचा असेल ना तर तुम्ही आराम करू शकता. पण त्याआधी इथे अंजली मीटिंगसाठी आता तयारच होत असते. तेव्हा इथे अंजलीचा गैरसमज होतो. ती म्हणते, अच्छा म्हणजे मी मीटिंगला येऊ नये ही इच्छा कुणाची आहे गं, तुझी आहे की अर्णवची आहे? तुमच्या दोघांची जरी ही इच्छा असेल ना तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, मीटिंगला मी येणारच आहे, कळलं तुला? कारण का मला माझी आणि माझ्या बाळाच्या चांगल्या भविष्याची काळजी आहे. त्यामुळे तुम्हाला कितीही काळजी वाटत असली आणि तुम्ही कितीही नाही म्हणालात तरीसुद्धा मी मीटिंगला येणारच, मी कुणाचं काही ऐकणार नाही आहे. आणि हे बघ, हे सगळं घेऊन जा, मला नको आहे तू आणलेलं काही खायला, कळलं तुला? तेव्हा इथे आता अंजलीचा पुन्हा गैरसमज झालेला असतो. ईश्वरीला वाईट वाटतं, ती ट्रे उचलते आणि परत तो बाहेर घेऊन जाते. आणि तेव्हा ती मागे वळून काही बोलायला जाणार, अंजली तिच्या तोंडावरती दरवाजा बंद करते. तर पुढील भागामध्ये इथे आता जी रिया आहे ती राकेशला म्हणत असते की मला तुझ्याबरोबर असंच आयुष्यभर राहायचं आहे, आपण काम करूया का सर्वेश, आपण दोघेजण लग्न करूया. तेव्हा सर्वेश म्हणजे राकेश तिच्याकडे बघतच राहतो. त्यानंतर इथे मीटिंग सुरू होणारच असते. ईश्वरी म्हणते की सर हे घ्या, तुमची ब्लॅक कॉफी घ्या. आणि ती आता जात असताना तिचा पदर त्याच्या चेअरच्या खाली चाकामध्ये अडकलेली असते. तेव्हा ती म्हणते, सर माझी साडी. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर तुझं डोकं ठिकाणावरती आहे ना, महत्त्वाचं चालू आहे आणि तुला साडी कशी आहे ते विचारायचं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही नाही सर,
तुमच्या गाडीचं चाक आहे ना, म्हणजे तुमच्या खुर्चीचं चाक, ते माझ्या साडीच्या पदरावरती अडकले सर. तेव्हा अर्णव म्हणतो व्हॉट? आणि तो आता तिला खाली बसवतो कारण मीटिंग सुरू झालेली असते. तेव्हा ईश्वरी पदर आता काढायला जाते आणि ती जोरात पदर खेचत असताना खुर्ची सरकते आणि कॉफीच्या मगला अर्णवचा हात लागतो आणि संपूर्ण कॉफी खाली सांडलेली असते. तेव्हा अर्णव आता ईश्वरीकडे रागाने बघत असतो आणि ईश्वरी त्याला खूपच जास्त घाबरलेली असते.